नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर चला, आज दिवसाची सुरुवात म्हणजे सकाळी आता 8 वाजले. आर्याचा नाश्ता झाला, चपाती भाजी केली, आता ती चालले. तर चला, आता मशीनला कपडे लावायचे. तर मशीनला टाकलेत कपडे, ते धुते, मशीन लावते. मस्त वाटतं पावसामध्ये, असं वाटतं भिजावं. कधी कधी छान वाटतं, कधी कधी नकोसा वाटतो. कामं आपली अडचणीमध्ये पाऊस येतो, कामं सगळी राहून जातात. कधी कधी छान वाटतं, भिजावं असं वाटतं. मशीनमधून धुतलेत कपडे, काढलेत. आता ते वरती टाकूया सुकायला. पावसाचं सुकतात की नाही काय माहिती, तर 2 दिवस लागतात. चला घेऊन जाऊया वरती. आता लावलीत, सुकतील ते. मग वरती टाकल्यावर काही टेन्शन नसतं, सुकतात ते. जीन्स पॅन्ट असले तरी पण सुकतात, आणि कुठली पण कपडे असेल तरी सुकतात. सकाळी पहिलं काम झालं की हे येते वरती आणि साफ करून ठेवते हे PC वगैरे. छान उजेड पडलाय, पाऊस तो कंटिन्यू चालूच आहे. तर करून ठेवते व्यवस्थित आता तिची पुस्तकं. बुक लवर आहे आणि हे सर्व फिक्शनल बुक आहे. तर तुम्हाला दाखवते, हे सगळं आर्याची बुक्स आहेत. सगळे तिची स्टोरी बुक, जनरल नॉलेजचं बुक. हे बघा, हे तिने जमा करून ठेवलेत. वाचत असते, नुसतं जमा करत नाही, पण ती वाचत पण तेवढीच असते. म्हणजे तिची बघताल ना तुम्ही, पूर्ण पुस्तकांचे एक एक पेज नाही, एक एक दिवसामध्ये पूर्ण एक एक पुस्तक ती संपवते. चला, आता वरती आले होते तर मी दाखवलं थोडंसं बुक तिचं काय काय आहे ते. थोडंसं तुमच्यापर्यंत असं शेअर करावं असं वाटलं म्हणून मी केलं. चला खाली जाऊया. ती बंद करते. चला. काय बनवते तू? कसं काय बनवतेस तू? मी आज बनवते थालीपीठ, म्हणजे आपल्या भाषेत, स्वच्छ आणि शुद्ध भाषेत धपाटे. धपाटे बनवते? सातारचे स्पेशल धपाटे, सगळे मिक्स पिठाचे. तर दाखवते तुम्हाला. ठीक आहे, चालेल. चला तयारी. शब्दच तो धपाटे आहे, कोण थालीपीठ म्हणतं, पण आता मी धपाटे म्हणूनच बोलणार आहे, कारण मी धपाटेच बोलते करताना. करणार आहे मी. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य सांगते. पहिलं पीठ काय घेणार आहे मी ते सांगते. घरातच आपल्या पीठ असतंच, बाजरीचं, गव्हाचं, ज्वारीचं, तांदळाचं पीठ आणि चण्याच्या डाळीचं पीठ. हे पीठं मिक्स करून मी धपाटे बनवणार आहे. तर त्या धपाट्यामध्ये आपण कोण कांदा टाकतं, कांदा चिरून टाकतं, कोथिंबीर जास्त टाकतात तसं, किंवा आपण साधेही करू शकतो, हिरवी मिरची, लसूण, जिरं वगैरे टाकून. तर हे हिरवी मिरची आहे, लसणाच्या पाकळ्या घेतल्या सोलून, हे जिरं आहे, लसूण, हिरवी मिरची, जिरं. ह्याच्यात टाकणार आहे धन जिरं पावडर. हे तीळ टाकणार आहेत. त्याच्यात लागणार आहे हळद, आणि मेन मुख्य मीठ. हिरवी मिरची, लसूण, जिरं हे घेतले, ते पहिलं मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करते. मिरची वाटताना त्याचा ठसका म्हणजे नाकात जातो. चला, हे आता मस्त वाटून झाली, याची पेस्ट केली आता मिरचीची. चला तुम्हाला दाखवते. ह्याच्यात मिरचीची पेस्ट टाकायची आपल्याला. तुम्हाला लागेल असं तिखट किती काय टाकायचं आहे, अंदाजे टाकायचं. ह्याच्यात टाकायचं आपल्याला हळद, ह्याच्यात लागेल तीळ, आणि हे घेतलं आपण ते धना जिरं पावडर. ह्याच्यात घेतलंय मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं.
त्याच्यात ओवा आणि कस्तुरी मेथी टाकली. ओवा हातावर चोळून टाकायचा. खूप सारी कोथिंबीर. कांदा तर मी घेतला नाही, आर्याला आवडत नाही म्हणून. आणि थोडस आपल्याला तेल टाकायचंय, म्हणजे जरा ते खुसखुशीत होतात. दोन 3 चमचे मी तेल टाकलं. आता आपण मळून घेऊया त्याला. आपलं मळून झालंय ते बघा, करून घेतलंय धुवून. आता हे पीठ आहे आपलं. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा. पाण्याचा हात घेऊन गोळा करून थोडं रुमालावर थापायचं. म्हणजे मला सांगायचं आहे की घरगुती हे बघा असं टाकायचं. हे बघा ह्याच्यात दही घेतले, मिरची टाकायचे, थोडीशी टाकायचे, थोडंसं सैंधव मीठ टाकलेलं आहे मी. छान असतं हे सैंधव मीठ आहे. हे बघा टाकायचं. डाळी टाकायचे. टाकायचं. छान असं तडतडते मोहरी. हे बघा ही दह्याची चटणी शॉर्टकट. हे आपले धपाटे आणि ही दह्याची चटणी आणि त्याच्यासोबत वालाची भाजी दाखवते तुम्हाला. पावसामध्ये पण खायला खूप छान वाटतात. दह्याची चटणी, वालाची भाजी आणि धपाटे करून बघा तुम्ही, नक्कीच तुम्हाला आवडेल. चला, माझं काम झालं की मी हे पुसूनच घेत असते, कारण मग नंतर आपल्याला जास्त करायची गरज नाही लागत, कारण रोज डेली पुसून घेतला तर साफ राहतो. मग पुसून घेते मी. लायटर वगैरे पण झालं की पुसून घेते. आपण दिवसभर वापरलेला असतो तो पण पुसून घ्यायचा. वरच्यावर असं फ्रीजवर पण हात मारत असते मी. खूप धूळ बसते आपली, तर रोज मी पुसूनच घेत असते. हे बघताय तुम्ही, ते ऑनलाईन आलं होतं आज. फ्लिपकार्टवर आम्ही ड्रॉवरचे पीस मागवले होते. ड्रॉवर म्हणजे असे छोटे 4 कप्पे आहेत ते. त्याच्यात बारीक सारीक काही सामान ठेवायला, किंवा माझं भरपूर काही बॉक्समध्ये नेकलेस वगैरे होते, सगळं काही मेकअपचं सामान ठेवायला होतं आपल्याला. त्यासाठी आम्ही मागवलं होतं. तर ते फिटिंग करतात. ते वेगवेगळे पार्ट होते, ते असे फिटिंग केले. चला तर मग व्हिडिओ
व्हिडिओचा मी इथेच एंड करते. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चला तर मग बाय.